आम्ही क्रूजच्या ह्या एकदम ऑसम राईडवर आहोत, जे एकदम रोमॅन्टिक आहे आणि थ्रिलिंग पण आहे। वा, निसर्गाचा काय भव्य चमत्कार आहे ना। मुंग्यांची वारुळं वाटावीत असं हे दगडाचं स्ट्रक्चर इथं तयार झालेलं आहे। गर्द झाडीतून मस्त असा ट्रेक करून आपण ह्या सुंदर अशा धबधब्यापर्यंत पोहोचतो। शरावती नदीच्या ह्या दलदलीच्या प्रदेशातून मँग्रोव्हच्या ह्या अद्भुत विश्वातून ह्या लाकडी ब्रिजवरून चालण्याचा अनुभव म्हणजे जबरदस्त। भारतातील हे एक असे युनिक मंदिर आहे की ज्याच्या 20 मजली भव्य गोपुरावर लिफ्टने जाऊन आपण 20व्या मजल्यावरून या संपूर्ण परिसराचा ड्रोन व्ह्यू अनुभवू शकतो। नमस्कार मंडळी, कोस्टल कर्नाटकाच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत। कोस्टल कर्नाटका हे सध्या ट्रेंडिंगला असलेले पर्यटन ठिकाण। इथे खूप सारी भन्नाट आणि निसर्गरम्य ठिकाणं आपल्याला पाहायला मिळतात। या सहलीला आल्यानंतर कोणकोणती ठिकाणं पाहायची, इथे येण्याचे ऑप्शन्स कोणकोणते आहेत, इथे राहण्याच्या खाण्याच्या सोयी सुविधा काय आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्या ट्रिपची सुरुवात होते पुण्याहून। आम्ही सकाळी 7 वाजता घरून निघालो आणि NH4 हायवेने पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कित्तूर मार्गे संध्याकाळी 6 वाजता गोकर्णला पोहोचलो। संध्याकाळी आणि रात्री इथल्या निसर्गाची तितकी कल्पना आली नाही, पण सकाळी उठून पाहिल्यावर ह्या संपूर्ण परिसराचा अंदाज आला। स्वच्छ वाळूचा हा समुद्र किनारा, बाजूला निळाशार समुद्र, किनाऱ्याच्या बाजूला असलेली नारळाची झाडे, समुद्रातून मासेमारी करून परत येणाऱ्या बोटी, हे संपूर्ण दृश्य खूपच सुंदर दिसत होतं। रात्री आणि पहाटे ज्या बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या त्या आता परत किनाऱ्यावर आल्या होत्या आणि जाळ्यातून मासे काढण्याचे आणि त्याचे सॉर्टिंग करण्याचे काम चालले होते। इथल्या या कोळी बांधवांशी बोलताना कळले की हे गोव्याचे मराठी लोक, पण पोर्तुगीजांच्या काळात त्यांच्या त्रासाला कंटाळून हे इथे आले। गोकर्णाच्या या समुद्रकिनारी आजही पारंपरिक पद्धतीने जाळी टाकून मासेमारी केली जाते। यो आमचो कायमचो धंदो असता। आम्ही 2-3 जण माणूस त्याच्यार जायचा, परत 1-2 तास ड्युटी करून इले तर आमचे बायको असताना ते मी मासळी वारान लोकल मार्केटात दितात। तोच आमचो कायमचो धंदो असता। काल सकाळी आपण पुण्याहून लवकर निघालो आणि 550 किलोमीटर प्रवास करून संध्याकाळी गोकर्णला पोहोचलो। पोहोचायला उशीरच झाला, त्यामुळे आम्ही आराम करून आता आज सकाळी याना केव्स आणि विभूती वॉटरफॉल पाहायला निघालोय। चला तर मग। गोकर्ण ते याना केव्स हे साधारण 48 किलोमीटरचे अंतर आहे। गोकर्णपासून साधारण 1.5 तासांचा प्रवास करून आम्ही आता ह्या याना केव्सच्या पार्किंगपर्यंत आलेलो आहे। इथे येण्याचा रस्ता हा पण खूप सुंदर आहे। कर्नाटकातल्या या जंगलांमधून, उंच उंच झाडांमधून हा रस्ता येत असतो, त्यामुळे प्रवासही अगदी छान होतो। आपण आलोय मस्तपैकी याना केव्हच्या पायथ्याला, जिथे गाडी पार्क केलेली आहे। पार्किंगचे आपण 4 व्हीलरचे 40 रुपये दिलेले आहेत आणि आपलं एंट्री तिकीट आपण काढलेलं आहे, जे प्रत्येकी 10 रुपये असं आहे। आणि आता गाडी पार्क करून आपल्याला साधारण एक 500 मीटर जायचे, ते पण जंगलातून। तर मजा येणार आहे, चला। जसजसे आपण पुढे जातो तसतसे याना केव्सची भव्यता आणि सौंदर्य आपल्याला दिसायला लागते। वा, निसर्गाचा काय भव्य चमत्कार आहे ना। मुंग्यांची वारुळं वाटावीत असं हे दगडाचं स्ट्रक्चर इथं तयार झालेलं आहे। याना केव्सच्या पार्किंग पासून अगदी 5 मिनिटं चालत आल्यानंतरच आपल्याला हे याना केव्सचे सुळके दिसायला सुरू होतात। या बाजूला आहे याना केव्हचे छोटे सुळके दिसत आहेत आणि इथं जर पाहिलं तर मुख्य याना केव्ह आणि हे मोठे याना केव्हचे डोंगर आपल्याला पाहायला मिळतात। इथे 10 रुपयाचे एंट्री तिकीट काढून आपल्याला ह्या पायऱ्या चढून वरती याना केव्स पर्यंत जावं लागतं। चला। ह्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो। आतमध्ये एकदम शांतता असते आणि वातावरण पण बाहेरपेक्षा थंड असते। जसं जसं पायऱ्या चढून आपण वर येतो तसं तसं या याना केव्हच्या स्ट्रक्चरची भव्यता आपल्याला दिसायला लागते। आम्ही आता इथं वर आलोय आणि ह्या दगडांच्या मधून ही मोठी कपार दिसते आणि वरती आकाश सुद्धा दिसतंय।
आत्ता आम्ही याना केव्सच्या मध्ये आहोत. याना केव्स म्हणजे हे मोठे मोठे वारुळासारखं डोंगरच आहे, ज्याच्यामध्ये मध्ये अशी कपार आहे, ज्याच्यातून आपण चालत जाऊन हे अनुभवू शकतोय की किती मस्त विश्व आहे. खूपच भारी अनुभव आहे. याना केव्हच्या एका बाजूने आत जाऊन आपण ह्या पलीकडच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडतो. ह्या याना केव्स बद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते. भस्मासूर नावाचा राक्षस भगवान शंकरांकडून असा वरदान प्राप्त करतो की ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल तो भस्मसात होऊन जाईल. कालांतराने भस्मासूर जेव्हा भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायला जातो तेव्हा भगवान विष्णू मोहिनीचे रूप घेऊन भस्मासुराला नृत्य शिकवायला लागतात आणि स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला लावतात. तेव्हा भस्मासूर इथेच भस्म होऊन जातो आणि त्याच्या राखेपासून इथे हा डोंगर तयार होतो अशी पौराणिक कथा सांगितली जाते. याच याना केव्हची दुसरी बाजू म्हणजे वैज्ञानिकांच्या मते ह्या गुहा 6.5 करोड वर्षे जुन्या आहेत. याना केव्हचे खडक आणि गुहा ह्या काळ्या चुनखडकांपासून बनलेल्या आहेत. या मोठ्या खडकांना भैरव शिखर आणि समोरच्या खडकांना मोहिनी शिखर असं म्हणतात. ह्या पृथ्वीवर अशा अनेक सुंदर आणि अद्भुत कलाकृती आहेत. याची देही याची डोळा जेवढे पाहता येईल तेवढे नक्की पाहून घ्यावे. याना केव्हचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या वाटेवर 10 किलोमीटरवर असणारा हा विभूती वॉटरफॉल पाहायला गेलो. पार्किंगला गाडी लावून साधारण अर्धा किलोमीटर चालत हा जंगलातला ट्रेक करत आपल्याला विभूती वॉटरफॉल पर्यंत पोहोचावे लागते. घनदाट अशा ह्या जंगलातून 15 मिनिटे चालल्यानंतर आपण या विभूती वॉटरफॉल्स पर्यंत पोहोचतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा धबधबा आपल्याला दर्शन देत नाही आणि जवळ पोहोचल्यावर थंडगार तुषार उडवणारा हा धबधबा आपल्या समोर ठाकलेला असतो. हा आहे जंगलाच्या मधोमध या डोंगराच्या कातळ कड्यांवरून कोसळणारा पांढऱ्या शुभ्र तुषार उडवणारा विभूती धबधबा. गर्द झाडीतून मस्त असा ट्रेक करून आपण ह्या सुंदर अशा धबधब्यापर्यंत पोहोचतो, जिथे आपण छान सेफली पोहू शकतोय, पाण्यात भिजायचा आनंद घेऊ शकतोय. समोर ह्या धबधब्याचे छोटे स्वरूप दिसत होते, पण जेव्हा ड्रोन उडवला तेव्हा लक्षात आले की ह्याचा मोठा भाग हा मागच्या वरच्या बाजूला आहे. आज दुपारी 3ची आम्ही क्रूज राईड बुक केली होती. गोकर्णला आल्यावर एक आवर्जून करावी अशी ऍक्टिव्हिटी म्हणजे ही 3 तासांची क्रूज राईड. ह्या राईडमध्ये गोकर्णच्या आसपासचे 5 सुंदर समुद्र किनारे पाहता येतात. ह्या 3 तासांच्या क्रूज राईडला सुरुवात होते ती गोकर्ण जवळच्या तडदी पोर्टवरून. आम्ही क्रूजच्या ह्या एकदम ऑसम राईडवर आहोत, जे एकदम रोमॅन्टिक आहे आणि थ्रिलिंग पण आहे. सगळ्या बाजूने सुंदर सुंदर नजारे आहेत. हा आपल्या क्रूजचा नेक्स्ट पॉइंट आहे. ह्या टेकडीवरती एक लाईट हाऊस आहे. अगदी सुंदर निसर्गरम्य असं हे दृश्य आहे. काळ्या रंगाचे खडक आहेत, वरती हिरवंगार डोंगर आहे आणि त्याच्यावरती हा लाईट हाऊस एकदम छान दिसतोय. वाटेत एका ठिकाणी बोट थांबवण्यात आली आणि तिथे आम्हाला 7-8 डॉल्फिनचे दर्शन सुद्धा झाले. या क्रूजच्या नेक्स्ट पॉइंटला आम्ही आलोय. काय अप्रतिम आणि सुंदर बीच आहे. ह्या बीचचं नाव पॅराडाईज बीच असं आहे. ह्या पॅराडाईज बीचला येण्यासाठी रोड नाहीये. तुम्ही क्रूजने, बोटीने किंवा वरच्या या डोंगरावरून ट्रेकिंग करूनच येऊ शकता. थोडा डीप असल्यामुळे इथं फक्त लाईफ जॅकेट घालूनच या बीचवरती पोहता येतं. या क्रूजच्या नेक्स्ट पॉइंटला आता आम्ही आलोय. हा माझा आमच्या हाफ मून बीच आहे. बीच एकदम सुंदर आहे. मागे हिरवीगार टेकडी आहे, पांढऱ्या वाळूचा समुद्र आहे आणि या ठिकाणी ही क्रूज थांबवून पाण्यामध्ये आपण जंप करू शकतो आणि वॉटर स्पोर्ट्स, कायाकिंग असंही करू शकतो. पहिल्यांदा तर सर्वांनी लाईफ जॅकेट घालून मस्त समुद्रात उड्या मारल्या आणि स्विमिंगचा आनंद घेतला. नंतर आम्ही बराच वेळ इथे कायाकिंग केले.
समुद्रात आतमध्ये जाऊन मस्त राऊंड मारून आलो. त्यानंतर स्नॉर्कलिंग सुद्धा केले, ज्यात आपल्याला पाण्याखालचे खडक आणि छोटे छोटे रंगीबेरंगी मासे पाहता येतात. नंतर बराच वेळ वाळूमध्ये आम्ही व्हॉलीबॉल सुद्धा खेळलो. आज आम्ही या हाफ मून बीचवरती अक्षरशः धमाल केली, मजा आली. अगदी फॉरेनच्या समुद्रकिनाऱ्यांनाही लाजवेल असा हा सुंदर समुद्रकिनारा आहे. इथे आल्यानंतर आपल्याला 1 तास दिला जातो आणि आपल्या पॅकेजमध्येच कायाकिंग, स्नॉर्कलिंग आणि बाकीच्या सुद्धा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला इथे करता येतात. वरून पाहिले तर अर्धचंद्राकृती दिसत असल्यामुळे ह्या बीचला हाफ मून बीच म्हणतात. इथून निघालो तेव्हा सूर्यनारायण क्षितिजावरून समुद्रामध्ये अस्ताला चालले होते. समुद्रातला एक अप्रतिम सुंदर सूर्यास्त आज आम्हाला या क्रूजवरून पाहायला मिळाला. क्रूजवर छान म्युझिक चालू होते आणि मस्त रोमॅन्टिक वातावरणात आम्ही पण भरपूर फोटो काढून घेतले. या क्रूज राईडचा शेवटचा हा पॉइंट म्हणजे एक आश्चर्यकारक ठिकाण आहे. क्रूजच्या या राईडमध्ये शेवटचा पॉइंट म्हणून या एका छोट्याशा बीचवरती आणलंय आणि या बीचच्या मागच्या बाजूच्या डोंगरामध्ये खाली वाकून इथून पुढे आल्यानंतर हे आम्हाला अशा प्रकारचं स्ट्रक्चर इथं दिसतंय. असं सांगितलं जातं की हा रस्ता पुढे मिर्जन फोर्ट पर्यंत जातो. हमारा एक पैराडाइज क्रूज बोटिंग सर्विस है. हम लोग का 3 आवर्स पैकेज रहता है. फर्स्ट हम लोग रिवर से स्टार्ट करते हैं. रिवर का अगनाशिनी से स्टार्ट करेगा, अगनाश के रिवर से जाके अरबियन सी और अरबियन सी का टोटल 5 बीचेस का साइड से दिखाएंगे. ह्या क्रूज राईडचे सीझन प्रमाणे प्रति व्यक्ती साधारण 1000 रुपये चार्जेस असतात, पण त्यातही ते डिस्काउंट करून देऊ शकतात. ह्या क्रूज राईडच्या सुंदर आठवणी मनात घेऊन आम्ही आमच्या गोकर्णच्या हॉटेलमध्ये निघालो. गोकर्णमध्ये फिश थाळी खायची म्हणून आम्ही शोधत गोकर्ण बस स्टँड जवळच असणाऱ्या करवली फिश फूड मध्ये आलो आहोत. तर तिथे आम्ही फिश थाळी सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये सुरमई फिश थाळी सांगितली. हे फिश थाळीमध्ये चपाती नसते तर भात असतो. मग आम्ही चपाती इथे अवेलेबल होती म्हणून मग आम्ही इथे चपाती पण सांगितली. नमस्कार मंडळी, सुप्रभात. गोकर्णच्या या समुद्र किनाऱ्यावरच्या रिसॉर्टमध्ये आता आपण चहा घेऊन गोकर्ण महाबळेश्वरच्या दर्शनाला जाणार आहोत. गोकर्णमध्ये राहण्याचे बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत. काही गोकर्ण गावामध्ये आहेत तर काही समुद्र किनाऱ्यावरती आहेत. आम्ही जिथं राहिलोय ते गोकर्ण मेन बीचला लागूनच असलेल्या गोकर्ण मिडल बीच या समुद्र किनाऱ्यावरतीच असलेल्या या फॅमस्टेल बाय ट्रिपर्स या रिसॉर्टमध्ये. इथे राहण्यासाठी 800 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत वेगळे वेगळे पर्याय उपलब्ध आहेत. चला आपण आता आपली रूम पाहूयात. अगदी समुद्र किनाऱ्याच्या समोरच ही सी फेसिंग रूम आहे. या तर ही आहे आपली रूम. डबल बेड आहे, या बाजूला वॉशरूम आहे. रूम अगदी नीटनेटकी आणि प्रसन्न आहे. समोरच्या बाजूला समुद्राचा व्ह्यू आणि इथे समोर वरांडा सुद्धा आहे की जिथे बसून आपण समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. गोकर्णच्या ह्या हॉटेलमधून चेकआउट करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. पहिल्यांदा गेलो ते गोकर्ण गावातच असलेल्या महाबळेश्वर मंदिरात. मुख्य समुद्र किनाऱ्याच्या अगदी समोरच हे गोकर्ण महाबळेश्वरचे मंदिर आहे. किनाऱ्यावरच पार्किंगची सोय आहे आणि तिथून चालत मंदिरापर्यंत जाता येते. मंदिराच्या समोरच या बीचवरती पार्किंग करून आपल्याला साधारण 200 मीटर चालत या समोर मंदिरात जावं लागतं. गोकर्ण महाबळेश्वरच्या मंदिरात प्रवेश करण्यासाठी फक्त पारंपरिक वेशभूषाच अलाउड आहे. त्यामुळे पुरुषांना लुंगी घालावी लागते आणि महिलांना साडी किंवा सलवार कुर्ता परिधान करावा लागतो. मंदिराच्या समोर बरीच दुकाने आहेत जिथे 50 रुपयांपासून लुंगी विकत मिळते. सुट्टी असल्यामुळे आणि त्यातही आज सोमवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती. ह्या मंदिराची कथा अशी सांगितली जाते की भगवान शंकराने रावणाला आत्मलिंग दिले होते आणि सांगितले होते की हे जर जमिनीवर ठेवले तर ते तिथेच स्थापित करावे लागेल.
तेव्हा शंकराच्या आत्मलिंगामुळे रावणाची शक्ती आणि उन्माद अधिकच वाढेल, म्हणून सर्व देवतांनी गणपतीची मदत घेतली आणि आत्मलिंग इथे ठेवायला भाग पाडले। तेव्हापासून हे स्थान भगवान शंकराचे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध झाले। मुख्य मंदिराच्या आवारातच मागच्या बाजूला हे ताम्रगौरी म्हणजेच माता पार्वतीचे सुद्धा मंदिर आहे। मस्त देवदर्शन झाल्यानंतर आम्ही आता नाश्त्यासाठी आलोय। बीचवरच्या पार्किंगच्या बाजूलाच हे एक चांगले हॉटेल आम्हाला मिळाले। इथे आम्ही मेदूवडा सांबार, मसाला डोसा आणि उपमा असा मेनू सांगितला। कोस्टल कर्नाटकाच्या सहलीला आल्यानंतर काही सुंदर समुद्रकिनारे आहेत जे की अजिबात मिस करू नयेत। त्यातले काही समुद्रकिनारे काल आपण आपल्या क्रूज राईडमध्ये पाहिले। एक जो राहिला होता तो हा ओम बीच। हा ओम बीच प्रसिद्ध आहे तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ओम ह्या आकारामुळे, त्याच्या सुंदर किनाऱ्यामुळे, त्याच्या किनाऱ्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या खडकांमुळे, इथल्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमुळे आणि निळाशार स्वच्छ समुद्राच्या पाण्यामुळे। ओम बीच खूप सुंदर, त्याहीपेक्षा या बीचवर असणारे दगड आहेत ना ते इतके मस्त आहेत की त्या फर्स्ट क्लास असं फोटो सेशन होऊ शकतं। गोकर्णमधून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। पुढचे ठिकाण खूपच जबरदस्त होते ज्याची आम्ही वाट पाहत होतो, ते म्हणजे होन्नावर, तिथले बोटिंग आणि हे मँग्रोव्ह बोर्ड वॉक। गोकर्ण ते होन्नावर हे साधारण 50 किलोमीटर अंतर। पहिल्यांदा आम्ही होन्नावर मधल्या ह्या मँग्रोव्ह बोर्ड वॉक ह्या पर्यटनासाठी विकसित केलेल्या ठिकाणी पोहोचलो। शरावती नदी समुद्राला जिथे येऊन मिळते तिथल्या खाडीच्या दलदलीच्या प्रदेशात हे मँग्रोव्ह म्हणजेच कांदळवन आहे। पर्यटनाचे एक छान मॉडेल इथे विकसित केले आहे। होन्नावर मध्येच शरावती नदीच्या बाजूला हे एक मँग्रोव्ह पार्क केलेलं आहे। नदीच्या बाजूला असलेल्या दलदलीच्या प्रदेशात मँग्रोव्ह किंवा कांदळवन येत असतात आणि त्याचं एक वेगळंच विश्व असतं। हे पाहण्यासाठी म्हणून इथे हे लाकडाचे वॉकिंग ब्रिज केलेत ज्याच्यावरून चालत आपण हे सगळं पाहू शकतो। म्हणजे एक वेगळे निसर्गरम्य सुंदर ठिकाण तर पाहून होतेच, त्याचबरोबर इथल्या पर्यावरणाची आणि परिसंस्थेची माहिती सुद्धा मिळते। शरावती नदीच्या ह्या दलदलीच्या प्रदेशातून मँग्रोव्हच्या ह्या अद्भुत विश्वातून ह्या लाकडी ब्रिजवरून चालण्याचा अनुभव म्हणजे जबरदस्तच। ड्रोन मधून शरावती नदीच्या खाडीचा हा सुंदर परिसर पाहता आला। मँग्रोव्ह बोर्ड वॉक करून आम्ही बोटिंगसाठी निघालो। कोस्टल कर्नाटकामधलं एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे होन्नावर बोट राईड। इथे या शरावती नदीच्या बॅकवॉटरमध्ये आपल्याला ही बोट सफर करवली जाते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट्स दाखवले जातात। त्याच्यामध्ये मँग्रोव्हच्या मधून आपली बोट जाते आणि सुंदर नजारा, निसर्ग आपल्याला या सफरीमध्ये पाहायला मिळतो। साधारण 1.25 ते 1.5 तासांची ही सफर असते आणि प्रति व्यक्ती 200 रुपये घेतले जातात आणि जर 5 पेक्षा कमी जण असतील तर एका बोटीचे 1000 रुपये चार्जेस घेतले जातात। होन्नावरच्या नदी किनाऱ्यावरून आमची बोट निघाली। जसजशी बोट पुढे चालली होती तसतसे आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचा अंदाज येत गेला। आता आपण या शरावती रिव्हरच्या बॅकवॉटरमध्ये साधारण 1 किलोमीटर पुढे आलोय। त्या आजूबाजूला मस्त मँग्रोव्हची झाडं आहेत आणि काठावरती ही अशी नारळाची झाडं, असा सुंदर नजारा आहे। आपण होन्नावर बोट सफरीच्या पहिल्या पॉईंटपर्यंत पोहोचलोय। हा आहे मिनी मँग्रोव्ह फॉरेस्टचा पहिला पॉईंट। हे म्हणजे अलिबाबाच्या गुहेसारखे होते। जेवढे पुढे जाऊ तेवढी निसर्गाची वेगवेगळी रूपे पाहायला मिळत होती। पुढे नदीच्या काठावर घरं आणि गावं सुद्धा सुंदर दिसत होते। आम्हाला तर किती फोटो काढू आणि किती व्हिडिओ काढू असं झालं होतं। इथे बरेच जण प्री वेडिंग शूट साठी सुद्धा आले होते। ह्यापेक्षा अजून छान लोकेशन काय असू शकतं।
दोन्ही बाजूला कांदळवन आणि नारळाची झाडं आणि मधल्या नदीच्या ह्या निमुळत्या प्रवाहातून आमची बोट ही पुढच्या केरळा पॉइंटला चालली होती, जिथे नदीच्या दोन्ही बाजूला नारळाची झाडं आणि शांत हिरव्या पात्रात त्याचे पडलेले प्रतिबिंब, त्यामुळे केरळमधल्या बोट सफारीचीच आठवण होत होती. पुढे आमच्या बोट चालकाने कॅमेराचा ताबा घेतला आणि आम्हाला काही छान सिनेमॅटिक शॉट्स काढून दिले. इथे या बोट सफरीमध्ये आपल्याला डोळ्यांना तर सुख मिळतच आहे, पण जर आपल्याला भूक लागली तर इथे सुंदर अशी दुकानं पण आहेत. आपल्याला फटाफट इथे नाश्त्याचे पदार्थ खायला सुद्धा मिळू शकतात. आत्ता आपण या केरला व्ह्यू पॉइंटला आलेलो आहे आणि हा व्ह्यू पॉइंट इतका छान आहे ना की ज्यांना रील करण्याची किंवा फोटो काढण्याची आवड आहे त्यांनी आवर्जून या ठिकाणाला भेट दिली पाहिजे. खूप मस्त लोकेशन आणि खूप मस्त बॅकग्राऊंड आहे इथं. हे शरावती नदीचं बॅकवॉटर म्हणजे एक मिनी मार्केटच म्हणता येईल. इथे या बाजूला तुम्ही बघताय की हे एक तरंगत रेस्टॉरंटच आहे. 2 बोट जोडून मध्ये हे रेस्टॉरंट त्यांनी तयार केलेलं आहे, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या बोटीतल्या लोकांना इथे खाण्याची व्यवस्था सुद्धा असते. आता आपण आलो आहोत ते लोटस पॉइंटला. इथे आपल्याला दिसतंय की वॉटर लिलींचे फक्त प्लांट दिसतात ते, कारण की आता नेमका सीझन नाहीये. पण मार्च ते ऑगस्ट पर्यंत ह्या वॉटर लिलींचा आणि कमळांचा सीझन असतो आणि तेव्हा भरगच्च इथे सगळी कमळं आणि वॉटर लिलीज फुललेले असतात. काल आम्ही समुद्रातून क्रूज मधून सूर्यास्त पाहिला होता, तर आज आम्ही नदीमधल्या ह्या बोटीतून नारळांच्या झाडांच्या आड अस्ताला चाललेला सूर्य पाहत होतो. होन्नावरच्या ह्या निसर्गरम्य आठवणी घेऊन आम्ही आमच्या पुढच्या मुक्कामाला म्हणजेच मुर्डेश्वरला निघालो. होन्नावर ते मुर्डेश्वर हे अंतर 30 किलोमीटर आणि साधारण पाऊण तासाचे आहे. आम्ही अजून रूम बुक केली नव्हती. इथे राहण्याचे बरेच ऑप्शन्स आहेत, म्हणून तिथे जाऊनच रूम बुक करायचे असे ठरवले. मुर्डेश्वरच्या मुख्य मंदिरापासून अगदी 200-300 मीटरवर असलेल्या या हॉटेलमध्ये आज आम्ही राहिलोय. या रूमच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू आपण पाहूया. बीचला लागूनच हे हॉटेल आहे आणि समोरच आपल्याला शंकर महादेवाची ही मोठी मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच्या समोरचं हे उंच गोपूर. रात्रीच्या वेळी या मुर्डेश्वराच्या गोपुरावरती छान लाइटिंग केली जाते. लाईट्सच्या शेड्स या चेंज होत राहतात आणि संपूर्ण मुर्डेश्वरातून हे गोपूर अगदी ठळकपणे उठून दिसत असतं. सुप्रभात मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही पाहू शकताय की मुर्डेश्वर भगवान शंकराची भव्य मूर्ती आणि त्याच्या समोरचं गोपूर आपल्याला पाहायला मिळतंय. तसं पाहायला गेलं तर मुर्डेश्वरमध्ये प्रवेश केल्याच आपल्याला हे गोपूर आणि भगवान शंकर दर्शन देत राहतात. मुर्डेश्वरमध्ये राहण्यासाठी इकॉनॉमिकल ते 5 स्टार असे बरेच ऑप्शन्स आहेत. त्या सगळ्यांचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच. तर चला पहिल्यांदा आपण दर्शन करून येऊयात आणि त्याचबरोबर समोर जे गोपूर आहे त्या गोपुराच्या 20व्या मजल्यापर्यंत लिफ्टने जाता येते, तिथेही आपण जाऊयात आणि या संपूर्ण समुद्र किनाऱ्याचे आणि मुर्डेश्वराचे दर्शन घेऊयात. चला. कर्नाटकमध्ये देवदर्शनाला निघताना गाडी अशी मस्त सजवली जाते. छान फुलं लावली जातात, वर देवाचा फोटो ठेवला जातो, त्याला हार घातला जातो आणि भाविक भक्त हे देवदर्शनाला निघतात. आपण या भव्य मंदिरामध्ये दर्शनाला चाललेलो आहे. या मंदिरात प्रवेश करतानाच 2 मोठे गजराज आपल्या स्वागतासाठी थांबलेले आहेत. गोपुरातून आत गेल्यावर समोरच हे मुर्डेश्वराचे जुने मंदिर आहे. मंदिरातले खांब, त्यावरचे नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. गोपुरातून आत आलं की या बाजूला हे मुर्डेश्वराचं मुख्य मंदिर आहे आणि त्याच्या मागं ती शंकराची मोठी मूर्ती. तर इथं आपण दर्शन घेऊन या गोपुरातून वरती 20व्या मजल्यावरती लिफ्टने जाऊन संपूर्ण दर्शन घेऊ शकतो.
ह्या लिफ्टचं तिकीट 20 रुपये प्रति व्यक्ती आहे आणि या 17व्या मजल्यावरती आपल्याला या लिफ्टने सोडलं जातं। इथं वर आल्यानंतर चारही बाजूला खिडक्या आहेत, ज्यातून आपण चहूबाजूचा नजारा पाहू शकतो। या बाजूला ही शंकराची मूर्ती आहे। गोपुरावरील या 17व्या मजल्यावरती शंकराच्या मूर्तीसमोर जी खिडकी आहे त्या बाजूनी पाहिलं तर आपल्याला समोर हा मुर्डेश्वराचा समुद्र किनारा, नारळाची झाडं आणि हे मुर्डेश्वर गाव पाहायला मिळतं। खाली मंदिराचं आणि गोपुराचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथं वरती गाडी घेऊन किंवा चालतही येऊन शंकराच्या ह्या मोठ्या मूर्तीचं दर्शन घेऊ शकतो। त्याच्या खाली एक मंदिर आहे, तिथं आतमध्ये सुद्धा आपल्याला जाता येतं। भगवान शंकरांच्या मोठ्या मूर्तीच्या खाली सुंदर अशी शंकराची एक पिंड आहे। त्याचबरोबर राम, लक्ष्मण, सीता यांच्या सुबक अशा मूर्त्या आहेत। सुदैवाने या भगवान शंकर मूर्तीच्या मागच्या बाजूला आम्हाला नागराजाचं सुद्धा दर्शन झालं। भगवान शंकरांच्या मूर्तीच्या खालच्या बाजूला इथे गुहा बनवलेली आहे। आतमध्ये जायला 20 रुपये तिकीट आहे आणि आतमध्ये गोकर्ण महाबळेश्वरच्या संपूर्ण उत्पत्तीची कथा सुंदर मूर्त्या आणि प्रसंग दाखवून चित्रित केलेली आहेत। आवर्जून बघावं असं हे ठिकाण आहे। ह्या गुहेमध्ये सुंदर आणि बोलक्या मूर्त्यांच्या माध्यमातून रावणाची आणि मुर्डेश्वराची संपूर्ण कथा इथे पाहायला मिळते। हे सर्व पाहायला फक्त 15 मिनिटे लागतात, त्यामुळे इथे आल्यानंतर हे अजिबात चुकवू नका। महादेवाचे दर्शन घेऊन आम्ही मुर्डेश्वराचा समुद्र किनारा पाहण्यासाठी गेलो। थोडा वेळ आम्ही किनाऱ्यावरती फेरफटका मारला। मुर्डेश्वरचं हे देवस्थान या किनाऱ्यावरच्या एका छोट्या बेटावर वसवलं गेलेलं आहे। त्या बेटाच्या पलीकडे फिशरमन बीच आहे आणि या बाजूला हा मुर्डेश्वरचा सुंदर समुद्र किनारा आहे। अर्धगोलाकृती आकाराचा हा समुद्र किनारा सुंदर तर आहेच आणि पाण्यामध्ये उतरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी सुद्धा सुरक्षित असा आहे। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही जो बघताय तो आहे फ्लोटिंग ब्रिज। ह्या पाण्यावर बनवलेल्या ब्रिजवरती आपण चालत पुढे जाऊ शकतो आणि पाण्याचा आणि समुद्राचा आनंद घेऊ शकतो। मुर्डेश्वर मंदिरात रोज महाप्रसाद सुद्धा असतो। महाप्रसाद घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो। कोस्टल कर्नाटकाची ही सहल आपण 4 दिवसात पूर्ण करू शकतो। आमच्या ह्या ट्रिपची आयटनरी ही अशी होती। डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ती दिलेली आहेच। तुमच्या सोयीने तुम्ही त्यात बदल करू शकता। आमच्या दोघांचा सहलीचा खर्च हा साधारण असा झाला। बाकी हॉटेल्सचे आणि सर्व ॲक्टिव्हिटीजचे कॉन्टॅक्ट नंबर्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेतच। सहल प्लॅन करण्याआधी ते नक्की बघा। बाकी काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारू शकता। त्याचबरोबर इंस्टाग्रामवरती चेतन महिंद्रकर या अकाउंटला DM करून सुद्धा विचारू शकता। हा व्हिडिओ आणि ही सर्व ठिकाणे कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक करून पर्यटनाचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या ह्या चेतन महिंद्रकर YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर चला भेटू अशाच एका नवीन पर्यटन ठिकाणी। तोपर्यंत नमस्कार।